श्री स्वामी समर्थ. जर आई वडिलांनी या 3 चुका केल्या नाहीत तर त्यांच्या मुली कधीच बिघडणार नाही. आजची गोष्ट अशी आहे की जर पालकांनी या 3 चुका केल्या नाहीत तर त्यांच्या मुली कधीच बिघडणार नाहीत. मित्रांनो, त्या 3 चुका कोणत्या आहेत हे आज आपण पाहणार आहोत. आपल्या मुलीने आपले नाव उज्ज्वल करावे, आपल्या कुळाचे नाव उंच करावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. कारण मुलीचा बाप होणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. ही खूप अभिमानाची बाब आहे. कन्यादान करणे हे जगातील सर्वात मोठे परोपकार आहे. या संपूर्ण जगात मुलींचे मोठे योगदान आहे. कारण मुलगी नसती तर हे सारे जगच अस्तित्वात आले नसते. तर मुलींचे चरित्र उज्ज्वल कसे करायचे? प्रत्येक पालकाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुलगी तिच्या आईवडिलांचा आणि कुटुंबाचा अभिमान असते. जेव्हा तिचे चरित्र व्यवस्थित आणि स्वच्छ असेल तरच ती तिच्या आईवडिलांची, तिच्या कुळाची, तिच्या कुटुंबाची आणि गावाची प्रतिष्ठा मिळवू शकते. आपल्या चुकीच्या आचरणाने तिने तिचे चारित्र्य कलंकित केले तर ती मुलगी कुळ आणि कुटुंबाला कलंकित करते. एक मुलगी बिघडल्याने अनेक 2 कुटुंबांना शरमेने मान खाली घालावी लागते. पहिले वडील, वडिलांचे कुटुंब आणि दुसरे म्हणजे सासरचे सासू सासरे. यांचे नाव, आदर, कीर्ती हे दोन्ही मातीत मिसळतात. मुलीचे चारित्र्य चांगले बनवणे हे सर्व पालकांवर अवलंबून असते. पालक आपल्या मुलींना चांगले संस्कार कसे देतात यावर अवलंबून आहे. तर याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. नक्कीच तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील. गरुड पुराणात एक कथा आहे. कलिंगपूर गावात एक छोटंसं गाव होतं. त्याच नगरात वासुदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती. तिचे नाव सुदेवा होते. सुदेवा अतिशय चंचल मनाची होती. ती खूप सुंदर होती. सुदेवाला तिच्या आईवडिलांची खूप लाडकी होती. वडील वासुदत्त यांना त्यांच्या मुलीला स्वतःपासून वेगळे करायचे नव्हते. कारण ते त्यांच्या मुलीशी खूप संलग्न होते. तिच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. त्यांनी तिचे इतके लाड केले की त्यांनी आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. आणि याच प्रेमाने त्यांच्या मुलीला बिघडवले, उद्धट स्वभावाचे बनवले. असे म्हणतात की खूप स्वतंत्र मुलांना मुक्त करते आणि त्यांना बिघडवते. मी असे म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करू नका. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर प्रेम केले पाहिजे. त्यांचे वेळोवेळी लाड केले पाहिजेत आणि त्यांना चांगले कपडे देखील घालावेत. परंतु वेळ आल्यावर त्यांना वेळोवेळी फटकारणे देखील आवश्यक आहे. त्याने सुसंस्कृत असणे सुद्धा तितकंच महत्त्वाचे आहे. कोणाचा मुलगा किंवा मुलगी दुष्ट स्वभावाची असेल तर त्यामुळे त्याला आयुष्यभर त्याचा नक्कीच त्रास होतो आणि त्याच्या मूर्खपणामुळे त्याच्या पालकांनाही त्रास होतो. वेळ आली तर गर्भपात होणे देखील ठीक आहे. मृत मुलाला जन्म देणे देखील योग्य आहे. स्त्रीला मूल न होणे देखील ठीक आहे. पण श्रीमंत आणि समृद्ध असूनही मुलगा सुसंस्कृत नसणे योग्य नाही. इथे वासुदत्ताची मुलगी प्रेमात वाढली आणि लग्नासाठी पात्र झाली. येथे वासुदत्ताने एक गोष्ट विचार केली की मी माझ्या मुलीचे लग्न त्या माणसाची करीन जो माझ्या घरी घर जावई म्हणून राहणार असेल. असा विचार करून वासुदत्त ब्राह्मणाने आपल्या मुलीचे लग्न उच्च कुळात केले नाही. एके दिवशी वासुदत्ताच्या दारात एक भिकारी ब्राह्मण आला. तो खूप शिकलेला आणि वेदांमध्ये पारंगत होता. तो खूप शिकलेला होता. वासुदत्ताला तो भिकारी खूप आवडला. त्याचे नाव व कुळ विचारून त्याने आपल्या मुलीचे लग्न त्या कौस्तुभघोषी ब्राह्मणाशी लावले आणि त्यांनी त्याच्या समोरच लग्नानंतर तुला आमच्या मुलीला घेऊन इथेच राहावं लागेल. त्याने वासुदत्ताला होकार दिला आणि अशा प्रकारे त्यांचे लग्न झाले. आता सुदेवाशी लग्न करून तिचा नवरा सुदेवाच्या वडिलांच्या घरी राहू लागला. सुदेवाचे वडील वासुदत्त हे ब्राह्मण होते.
ते शहरातील एक अतिशय श्रीमंत माणूस होते. वडील खूप श्रीमंत आहेत असा विचार करून सुदैवा उद्धट स्वभावाची झाली होती. ती रोज नवऱ्याचा अपमान करत असते. नवऱ्याला उलट उत्तर करण्याची कोणतीच संधी सुदैवा सोडत नसते. तो ब्राह्मण सुदैवाचा नवरा खूप विद्वान होता. तो खूप हुशार आणि चांगला समंजस माणूस होता. पत्नीला तो कधीच काही बोलला नव्हता. सुदैवाने कधीही पतीची सेवा केली नाही. उलट नेहमी पतीशी उद्धट बोलायची. कारण वडिलांच्या इथे राहिल्यामुळे ती बिनधास्त होती. सुदैवा मोकळ्या स्त्रीसारखी गावभर फिरत असेल. तिच्या नवऱ्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला तर ती तिच्या नवऱ्याला प्रत्येक गोष्टीवर एकच टोमणा मारायची. माझ्या वडिलांच्या घरी राहून तुमचा उदरनिर्वाह चालतो. तुम्हाला इतके फालतू बोलण्याची गरज नाही. स्वतःमध्ये पोट भरण्याची ताकद नाही. मी जसे वागते तसे मला वागू दे. ती रोज अशाच प्रकारे वागायची. सुदैवाच्या पतीने तिच्या वडिलांकडे कधीही तक्रार केली नाही की तुमची मुलगी रोज मला टोमणे मारते. ती मला अशा गोष्टी सांगते ती माझी अजिबात ऐकत नाही. वासुदत्ताला आपल्या मुलीची सवय चांगली माहीत होती. परंतु वासुदत्त त्याने तिच्या उणिवात मुलीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. आता मी काय समजावू? समजवण्याचं वय होतं तेव्हा तिनं कधी समजून घेतलं नाही. मग आता ती काय ऐकणार आहे? वासुदत्ताच्या मुलीमध्ये सर्व वाईट गुण होते. बायको असण्याचे काहीच चिन्ह तिच्यात दिसत नव्हते. पत्नीचे रोजचे टोमणे ऐकून सुदैवाचा नवरा अस्वस्थ झाला आणि एके दिवशी तो तिला न सांगता घरातून निघून गेला. आपल्या जावयाच्या जाण्याने वासुदत्ताला फार वाईट वाटले. वासुदत्त विचार करू लागले की माझ्या मुलीच्या वाईट वागणुकीमुळे माझा जावई तिला सोडून गेला. माझ्या मुलीने फार मोठं पाप केलं आहे. म्हणूनच माझ्या जाणकर आणि धार्मिक जावयाने तिला सोडले. माझी मुलगी कुळाचा नाश करणारी आहे. जावई गेल्यानंतर वासुदत्ताने आपल्या मुलीलाही घरातून हाकलून दिले. ते म्हणू लागले, कुलटा कुटुंबावर डाग लावणारी, तू पण निघून जा. आजपासून माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. पुन्हा कधी इकडे बघू नकोस. तुझं माझं नातं संपलं आहे. समजून घे. तुझा नवरा राहतो तिथे जा. असे म्हणत वासुदत्ताने आपल्या मुलीलाही घराबाहेर काढले. आता काय झाले? सुदैवाने तिच्या वडिलांचे घर सोडले. आता पती आणि वडिलांच्या त्यागामुळे ती जिथे जिथे गेली तिथे तिथे लोक तिच्याबद्दल वाईट बोलून तोंड फिरवायचे. सुदैवा अनेक दिवस अशीच भुकेने तहानलेली भटकत राहिली. आता सुदैवाला हे चांगलेच ठाऊक होते की तिने कधी तिच्या पतीचा आदर केला नाही आणि त्याच्या त्यागामुळेच माझी ही अवस्था झाली आहे. अनेक दिवसांच्या भटकंतीनंतर तिने गुजरातमधील एक तीर्थ गाठले. तिला अनेक दिवसांपासून भूक लागली होती. त्यामुळे तिला नीट चालता येत नव्हते. पोटातील भूक भागवण्यासाठी, पोटातील आग शमवण्यासाठी सुदैवाने एक कपा घेतला आणि भिक्षा मागू लागली. ती ज्याच्याकडे जाते ते लोक तिला शिव्या देतात आणि तिथून पळवून लावतात. तिची अवस्था पाहून सगळे हसायचे. लोक तिला पापी मानायचे आणि त्यामुळे ते तिला दीक्षाही देत नव्हते. अत्यंत भुकेने व्याकुळ झालेली ती खूप अशक्त आणि बारीक झाली होती. तिला अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रासले होते आणि पूर्णपणे सुकले होते. एक दिवशी ती त्याच नगरात वेड्यासारखी भटकत राहती. भटकत ती एका सुंदर कुंपणापाशी आली. तिनं पाहिलं की तिथे एक अतिशय सुंदर धर्मशाळा आहे जिथे वेदांचे मंत्रोच्चार होत होते. ब्राह्मण बसले आहेत म्हणून तिने त्याच दारात जाऊन भिक्षा मागितली. त्या घराच्या मालकाने पाहिले की एक कृश स्त्री भिक्षा मागण्यासाठी आली आहे. म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणू लागला, हे भाग्यवान, दाराकडे बघ. तिथे स्त्री उभी आहे. ती अनेक दिवसापासून भुकेलेली आणि तहानलेली दिसते. तिला आदराने आत आणा आणि खाऊ घाला. प्रिय भक्तांनो, ते घर इतर कोणाचे नव्हते. त्या घराचा मालक दुसरा कोणी नव्हता. ते घर सुदैवाच्या पतीचे घर होते आणि तो सुदैवाचा नवरा होता जो आपल्या बायकोला सोडून इथे आला होता आणि इथे आल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले आणि योगायोगाने सुदैवा तिच्याच नवऱ्याच्या दारात पोहोचली होती. तिच्या पतीनेही तिला पाहताच ओळखले.
की ते त्याची पत्नी आहे. त्याने त्याची पत्नी आहे. त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला तिला अन्न खाऊ घालण्यास सांगितले. त्या ब्राह्मणाची दुसरी पत्नी अतिशय सुंदर, सभ्य आणि सुसंस्कृत होती. ती धार्मिक आणि पतीशी एकनिष्ठ होती. दारात एक दुःखी स्त्री पाहून तिलाही करुणेनं भरून आलं. डोळ्यात पाणी आलं आणि तिनं आदराने तिला आपल्या घरी बोलावले. तिला आत बसवले आणि प्रेमाने खाऊ घातले. सुदैवाने पतीला ओळखले होते. सुदैवाने आपल्या पतीकडे पाहिले आणि तिचा चेहरा शरमेने झुकला. तेव्हा त्याच्या दुसऱ्या पत्नीने विचारले, हे स्वामी, ही स्त्री कोण आहे? तुम्हाला पाहिल्यावर ती मान खाली का करत आहे? तेव्हा तिचा नवरा म्हणाला, हे देवी, ही कृश स्त्री दुसरी कोणी नसून माझी प्रिय सुदैवा आहे. ती मला खूप आवडायची, पण काही खास कारणाने मी तिला सोडून निघून गेलो. तुम्ही तिची विशेष काळजी घ्या. तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या. ज्या नवऱ्याशी सुदैवा कधीच नीट बोलली नाही, त्या नवऱ्याने आज तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आणि खूप आदरातिथ्य केले. पतीचे स्वागत पाहून सुदैवा तेथे नतमस्तक झाली. तिने केलेली दुष्कर्मे आठवून तिला आतून गुदमरल्यासारखे वाटू लागले. तिचे दुष्कृती आठवून आणि स्वतःच्या पतीची दुसरी पत्नीची सेवा पाहून ती लाजेने भारावून गेली. आता सुदैवा पश्चातापाच्या आधीच जळू लागली. ती विचार करू लागली, मी किती पापी आहे की मी माझ्या पतीशी नीट बोलले नाही. माझा धार्मिक पती खूप चांगला आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून तिचे हृदय तुटले आणि तिचा आत्मा शरीर सोडून निघून गेला. सुदैवाच्या पतीने तिचे अंतिम संस्कार केले. प्रिय भक्तांनो, आजच्या कथेचा तात्पर्य असा आहे की आई वडिलांचे कर्तव्य आहे की मुलांना चांगले संस्कार देणे. मग ती मुलगी असो वा मुलगा, आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन संस्कारित केले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही या 3 चुका करू नका. प्रथम, आपल्या मुलीला शिक्षण आणि संस्कारापासून वंचित ठेवू नका आणि हे काम पालकांनी लहानपणापासूनच सुरू करावे, तरच त्या चांगल्या मुली बनू शकतील. दुसरी म्हणजे आपल्या मुलाच्या छोट्याशा चुकीकडेही दुर्लक्ष करू नका. चूक झाली असेल तर त्यांना लगेच समजावून सांगा आणि ताबडतोब थांबवा, जेणेकरून त्यांनी लक्षात ठेवावे की हे चुकीचं आहे. तिसरी गोष्ट खूप सुंदर आहे. लग्नानंतर मुलीला आणि मुलीच्या नवऱ्याला घर जावई म्हणून ठेवू नका. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. नवऱ्याकडे घरात सर्व काही नसेल आणि तो कमवता नसेल तरी मुलीला आणि तिच्या नवऱ्याला घर जावई म्हणून ठेवू नका. मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.